प्रेक्षकांनो, वचन दिले तू मला मालिकेचा आजचा 17 मार्चचा भाग बघा प्रेक्षकांनो, धमाकेदार आहे. म्हणजे होतं असं, हर्षवर्धनमुळेच ऊर्जाच्या बाबांनी आत्महत्या केली हा धक्कादायक खुलासा जेव्हा शौर्यासमोर येतो त्या क्षणी आता शौर्य कोलमडून पडतो आणि त्याची हिंमतच होत नाही ऊर्जासमोर त्याची खरी ओळख सांगण्याची. आता शौर्य आणि आजी मिळून आता ऊर्जाच्या बाबाचं आत्महत्येचं कारण शोधणार आहेत. म्हणजे ऊर्जाच्या बाबांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा गुन्हेगार हर्षवर्धन आहे की नाही ते सत्य शोधणार आहेत. त्यातच आता त्या दिव्याने भलताच घोटाळा करून ठेवला आहे. ऊर्जाचे बँक डिटेल्स गुपचूप हर्षवर्धनला दिलेत आणि त्या हर्षवर्धनने बेकार चाल खेळली या ऊर्जाच्या विरोधात. आता ऊर्जाला दिव्याचं सतत येणं जाणं खटकतंय. तिला वेगळाच संशय आला दिव्यावरती. कदाचित हर्षवर्धनची ती गुपचूप मदत करेल असा पक्का संशय आहे ऊर्जाला. आणि त्या हर्षवर्धनने बघा काय केलंय, ऊर्जाचं नाव खराब करायला तिच्या अकाउंटमध्ये भरमसाठ पैसे ट्रान्सफर केलेत. आता ही चाल जी आहे त्याच्यातून आता ऊर्जा बाहेर कसे पडेल. आणि शौर्याने आता भलतीच अट ठेवली ऊर्जासमोर. म्हणजे स्वतःची खरी ओळख सांगण्यासाठी त्याने तिला कोडं घातले की आपलं नातं की केस निवडशील. आता शौर्याला उत्तर काय देईल ऊर्जा. त्यातच आता हर्षवर्धनने साळं टाकले जो ट्रॅप रचलाय ना त्यातून ऊर्जा बाहेर कशी पडेल बघूयात ना आजच्या भागामध्ये. भाग शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जबरदस्त भाग आहे प्रेक्षकांनो, तुम्हाला बघायला तितकीच मजा येणार आहे. आणि खरं तर सॉरी प्रेक्षकांनो, तुम्हाला भाग जरा आज उशिरा मिळतोय. माझं महत्त्वाचं काम होतं त्यामुळे नाही देता आला लवकर. बघूयात तरी आजचा जबरदस्त भाग. ऊर्जाने नेमकं चायचुईच्या इथेच गावकर काकांची भेट घेतलेली असते आणि त्यांच्या दुकानाचं जे काही काम होतं अडलेलं तेही केलेलं असतं. गावकर काकांना ती सांगते की गावकर काका, हे फॉर्म वगैरे मी भरले आहेत, फक्त तुम्हाला थोडी गुमास्त करावे लागेल. आणि गावकर काका, अहो त्या जागेच्या मालकाची काहीही चुकी नाही आहे हो. आपण सगळं कायद्याद्वारेच करायला हवं आहे की नाही. आणि लायसन्स काढणं पण गरजेचं आहे की नाही. बरं गावकर काका, लायसन्ससाठी मी अप्लाय करते, म्हणजे ऑनलाईन पण निघतं, तर तिथे मी नोंदणी करते तुमच्या नावाची. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, इथून पुढे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आहे. जरी तसं काही वाटलं तर तुम्ही मला कळवा. आता गावकर काकांचं अडलेलं खूप मोठं काम ऊर्जाने एका चुटकीत सॉल्व केलेलं असतं. तेव्हा गावकर काका तिचे आभारही मानतात आणि तिला पैसे देतात तिची फी म्हणून. ऊर्जा सुरुवातीला तर नकारत देते, पण गावकर काका समजावतात की ऊर्जा, अगं तुझी फी म्हणून घे बाळा, माझं दुकान आहे, मला पैसे मिळतात दुकानातून. तेव्हा ऊर्जा हसत ते पैसे स्वीकारते. आता गावकर काका तेथून निघून जातात आणि मग शौर्य त्यांना भेटतो ऊर्जाला. शौर्य विचारतो की झालं का काम. ऊर्जा सांगते की हो, फार इतकं नव्हतं अरे, मायनर काम होतं अरे. बोल, काय बोलायचं होतं तुला. तेव्हा शौर्य आधी तर तिची मनधरणी करतो की हे बघ ऊर्जा, मी जे काही सांगणार आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. माझं म्हणणं आहे की शांतपणे ऐकून घे, गैरसमज वगैरे करून घेऊ नकोसा. कारण इथून पुढे मी जे काही सांगणार आहे ना ते ऐकून तू चिडशील, रागवशील, मला खूप काही बोलशील. पण प्लीज बोलणं फक्त शांतपणे ऐकून घे, इतकंच माझं म्हणणं आहे. शौर्याला दडपण आलेलं असतं. ऊर्जा विचारते की अरे बापरे, इतकं काय महत्त्वाचं सांगायचं आहे. शौर्य तिला म्हणतो की मी जे काही सांगणार आहे ना ते महत्त्वाचं आहे. ऊर्जा विचारते की कशाबद्दल आहे शौर्य. तेव्हा शौर्य म्हणतो हर्षवर्धन जहागीरदारबद्दल बोलायचं आहे. आता मात्र ऊर्जाचा तीव्र संताप होतो. त्याचं नाव ऐकूनच तिच्या डोक्यात तिडीक केलेली असते. ऊर्जा त्याला विचारते की काय बोलायचं आहे, केसबद्दल काही आहे का. शौर्य म्हणतो की नाही. तेव्हा ऊर्जा प्रचंड चिडते. ती स्पष्ट शौर्याला सांगते की केसच्या बद्दल असेल तर सांग, नसेल तर मला त्या माणसाबद्दल काहीही ऐकायचं नाही आहे. ऊर्जाला आता शौर्य जाऊन विचारतो की पण काय कारण आहे यार, इतकं का चिडतेस तू. तेव्हा ऊर्जा म्हणते की शौर्य, कारण मी तुला आधीही सांगितलं होतं, त्या माणसामुळे माझ्या बाबांचा जीव गेलाय आणि ज्या माणसामुळे माझ्या बाबांना मी गमावलंय ना, मला त्याच्याबद्दल काहीही ऐकायचं नाही आहे. आता मात्र ऊर्जाच्या डोळ्यात अश्रू ताटून येतात आणि डोक्यात फक्त हर्षवर्धन विरोधात राग आणि रागच भरलेला असतो. शौर्याला ते स्पष्ट शब्दात सांगते, आज आमचे बाबा असते ना शौर्य, तर आम्हा दोघी बहिणींची आमची परिस्थिती खूप काही वेगळी असते अरे. माझी आई ना आनंदी राहण्याचा खूप प्रयत्न करते, पण मला माहिती आहे ती आतून खचली आहे. आणि जे काही घडतंय ना आमच्या बाबतीत ते फक्त हर्षवर्धन जहागीरदारमुळे.
म्हणून मला त्या माणसाचं नाव माझ्यासमोर काढलेलं चालणार नाही आहे शौर्य. आता शौर्यला बिचाराला धडकी भरते. अरे बापरे, तो काय सांगायला आला होता आणि ऊर्जा आधीच संतापली. आता शौर्य विचारतो की पण केलंय काय त्यांनी. तेव्हा ऊर्जा सांगते, सिस्टीमला हाताशी धरून त्या हर्षवर्धन जहागीरदाराने माझ्या बाबांच्या विरोधात सूड उगवायचा प्रयत्न केला. बार काउन्सिलमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यांची वकिलीची सनद काढून घेण्यात आली. इतकंच नाही तर कोर्टात पदोपदी त्यांचा अपमान करण्यात आला. माझे बाबा हर्षवर्धन जहागीरदारमुळे गेलेत. त्याच माणसामुळे माझ्या बाबांनी आत्महत्या केली शौर्य. म्हणून त्या माणसाबद्दल मला काहीही बोलायचं किंवा ऐकायचं सुद्धा नाही आहे. आता मात्र शौर्य पुरता गोंधळून गेलेला असतो. आता तो ऊर्जाला समजावण्याचा प्रयत्न करतो की ऊर्जा, अगं पण हा सुडाचा प्रयत्न कधी कसा थांबेल. कोणीतरी बाजू नमती घ्यायला हवी आहे ना. तेव्हा ऊर्जा स्पष्ट सांगते की नाही शौर्य, हा सुडाचा प्रश्न नाही आहे, हा न्यायाचा प्रश्न आहे. मला न्याय हवा आहे शौर्य. हर्षवर्धन जहागीरदाराने सिस्टीमचा गैरवापर करून माझ्या बाबांना आत्महत्या करायला भाग पाडलं. पण त्याच कायद्याचा मी सरळ मार्गे वापर करून स्वतःला न्याय मिळवून देणारा शौर्य. त्या न्यायाशी मी एकनिष्ठ राहणार आणि माझ्या बाबांना आत्महत्या करायला भाग पाडणार. हर्षवर्धनला धडा शिकवणार. त्या हर्षवर्धन जहागीरदाराने स्वतःच्या पदाचा, पैशाचा, स्वतःच्या पावरचा गैरवापर करून सिस्टीम हातात घेऊन माझ्या बाबांना आत्महत्या करायला भाग पाडलं ना शौर्य. आता मला त्याच हर्षवर्धन जहागीरदाराला धूळ चारायची आहे. त्याला दाखवून द्यायचं आहे की जेव्हा तीच गोष्ट आपल्यासोबत घडते ना तेव्हा कसं होतं, काय वाटतं, म्हणून धूळ चारायचे. पण मला सूड उगवायचा नाही आहे शौर्य, तर मला न्याय मिळवायचा आहे. ऊर्जाच्या मनात संतापाची तीव्र लाट पसरलेली असते. डोळ्यात अंगार भरलेला असतो आणि मनात फक्त आणि फक्त राग ठासून भरलेला असतो. आणि आता शौर्याची हिंमत थोडीच होणार आहे प्रेक्षकांनो ऊर्जासमोर सत्य सांगण्याची. मग काय, मूग गिळून गप्प उभा असतो. आता मात्र शौर्याचं अवसानच कळून पडतं. तो कोलमडून खालीच बसतो. ऊर्जा, मी तुझ्याशी काय बोलायला आलो होतो आणि हे सगळं काय होऊन बसले. मी ज्या ऊर्जाला ओळखतो ती ऊर्जा तू नाही आहेस. अवखळ, हसरी, बडबड करणारी, कानं म्हणणारी माझी ऊर्जा तू नाहीच आहेस. आत्ता मी ज्या ऊर्जा समोर आहे ना ती ऊर्जा पूर्णपणे वेगळी आहे. आणि शौर्याची खरंच प्रेक्षकांना हिंमत होत नाही ऊर्जासमोर सत्य उलगडण्याची. आता इकडे दिव्याचा मस्त पाहुणचार चालू असतो. पूर्वा तिला पाणी आणून देते. इतक्यात दळवी काकू येतात. दळवी काकू पूर्वाकडे एक काम घेऊन आलेले असतात. दिव्याला पाहून त्या खुश होऊन विचारतात की अरे तू केव्हा आलीस. दिव्या म्हणते की थोडा वेळ झालाय काकू. आता काकू बघा दिव्याला एक काम सोपवते. ए दिव्या, तर आलीच आहेस तर चल बरं माझ्यासोबत ते स्टुलावरून जरा मला सामान काढून दे ना. अगं डॉक्टरांनी मला नाही चालायला सांगितलंय ग. तेव्हा पूर्वा म्हणते की चला मी येते. आता दिव्याला तर ती संधीच मिळालेली असते. मग बघा प्रेक्षकांनो, आता शेवटी दिव्या मोका साधतेच. आता जेव्हा पूर्वा जाते ना दळवी काकूसोबत तर ही दिव्या पटकन आधी कपाट उचकते. आता सगळं कपाट उचकत असते ती. तिला काही केल्या ऊर्जाचं पासबुक काही सापडत नसतं. त्यानंतर आता वरच्या ड्रॉवरमध्ये शोधत असताना ऊर्जाची ओढणी हातात येते. ती ओढणी ती परत फेकते आणि इतक्यातच ऊर्जाचं नेमकं बँक पासबुक खाली पडतं. आता दिव्या भलतीच खुश होऊन जाते. आता ते पासबुक पटकन घेते आणि चेक करते. ते खरोखरच ऊर्जाचं बँक पासबुक असतं. हर्षवर्धनची हेरगिरी बनवून आली आहे ना आणि महत्त्वाचं त्याचं काम ती फत्ते करतेच. ती फोनमध्ये आता त्याचे फोटोज काढून घेते. इतक्यातच पूर्वाचा आवाज येतो. पूर्वा दळवी काकूंना बोलत आलेली असते. तोपर्यंत दिव्या इकडे सावध होते आणि पूर्वा सुमन काकूला सांगत असते की ओ तुमची ती पासबुकची सही राहिली आहे तेवढी करून जा. जेव्हा पूर्वा घरात येते तर दिव्या नेमकी त्या कपाटासमोरच उभी असते. पूर्वा विचारते की दिव्या. तेव्हा दिव्या म्हणते की आई, अगं आपल्या याच कपाटाच्या आरशासमोर उभी राहून मी तयार व्हायचे ना, तर मला तेच सगळं आठवलं. आता पूर्वा बघा तिला काय टोमणा मारते. या घरातून जाण्याची काही तुलाच जास्त झाली होती दिव्या. आता दिव्याचं तर काम फते झालेलं असतं. ती कशाला बाया थांबते तिथे. पूर्वा आता तिला सांगते की बस ऊर्जा येईलच, आता तुमच्यासाठी नाश्त्यासाठी काहीतरी बनवते मी. तेव्हा दिव्या काम करते, बहाणा करते. नाही आई, मला एक महत्त्वाचं काम आहे, ते करायचं आहे. आता पूर्वा तिला संशयाने विचारते की दिव्या तू नक्की सहजच आली होतीस नाही ते. तेव्हा दिव्या सांगते की हो अगं आई, पण महत्त्वाचं काम आहे, जावं लागेल. आणि काही गडबडीत ती पटकन तेथून पळ काढते.
त्यानंतर रात्रीच्या वेळी शौर्यने आता आजीला घरी आल्यानंतर सगळं सांगितलेलं असतं. आता शौर्य तर पुरता घाबरून गेलेला असतो. त्याचं फार अवसानच कळून पडलेलं असतं. आजी, मी तिचे ते डोळे नाही विसरू शकत. त्याच्यापुढे मी एकही शब्द नाहीच बोलू शकलो तिच्याशी. माझी हिंमतच नाही झाली. पण आजी यार, मला कळतच नाही आहे आता की ती हर्षवर्धन जहागीरदाराच्या मुलाशी लग्न का करेल. मुळात ती करणारच नाही अगं. आणि तो उठून जातो तिथून. त्यानंतर त्याला काही मार्गच सुचत नसतो. आता आजी विचारते की पण शौर्य, तू मला का नाही सांगितलं की ऊर्जाच्या बाबाने हर्षवर्धनमुळे आत्महत्या केली. आता शौर्यला विश्वास बसत नसतो हा प्रेक्षकांनो. म्हणजे तो तर्कवितर्क लावण्याचा प्रयत्न करतो खरा, पण विश्वास नाही बसलाय. तो म्हणतो की आजी, असं कोण का करेल. मुळात कोणीतरी कोणामुळे आत्महत्या करणं हा गुन्हा आहे आणि डॅड हा गुन्हा का करतील. तेव्हा आजी त्याला समजावते की पण शौर्य, अरे जर तिच्या आईने सांगितलंय तर ते खरंच असेल ना. तरीही शौर्य विश्वास ठेवायला तयार नसतो. तो म्हणतो की आजी, अगं पण कसं शक्य आहे. हे बघा आजी, डॅड कोणाला केस नाही जिंकू देणार. अगं पण एखाद्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करणं इतकं टोकाचं डॅड नाही वागू शकणार. तेव्हा आजी पुन्हा समजावते की शौर्य, हे बघ, एखाद्याची प्रॅक्टिस काढून घेणं ह्याच्या व्यतिरिक्त मोठं दुःख नाही आहे. तेव्हा शौर्य त्याचं मन अजूनही मानत नाही. तो म्हणतो की पण शक्य नाही आहे आजी, असं करता येऊ शकतं. आजी सांगते की हो, अनेक कारणं असू शकतात. शौर्य म्हणतो की नाही, पण डॅड असं का वागतील. म्हणजे याची दुसरी काहीतरी बाजू असू शकते ना. हे बघ, मी डॅडला फेवर करत नाही आहे आणि ऊर्जाचा बाबांना पूर्णपणे चुकीचंही ठरवत नाही आहे, पण याची दुसरीही बाजू बघायला हवी आहे ना. आजी म्हणते की एखादा ऑफिसर करप्ट असू शकतो, तेव्हा हे असं घडूच शकतं. पण मी हे नाही म्हणत आहे की तिचे बाबा करप्ट होते वगैरे. कदाचित नसतील आणि आहेत असं सिद्ध झालं असेल तर. शौर्य म्हणतो की म्हणजे खोटे आरोप, आणि तेही डॅडने केलेत. तेव्हा आजी त्याची समजूत घालते की थांब शौर्य, कोणत्याही निष्कर्षावरती आपण जायला नको आहे. हे बघ, आपण हर्षवर्धनला गुन्हेगार ठरवू शकत नाही आणि ऊर्जाचे आई बाबा त्यांचंही म्हणणं डावलू शकत नाही, त्यांनाही खोटं ठरवू शकत नाही. आता शौर्याच्या डोक्यात चक्कल येते तो बघा आजीला काय सुचवतो. आजी, मग तुझे तर बार काउन्सिलमध्ये खूप ओळखी आहेत ना, त्या ओळखींच्या आधारावरती आपण माहिती काढू शकतो की. अगं मग तेव्हा कळेलच की आपल्याला की नक्की हे प्रकरण आहे तरी काय. तेव्हा आजी म्हणते की हो, पण आजी एक गोष्ट शौर्याला बजावते की हे बघ शौर्य, जोपर्यंत माहिती मिळत नाही, त्याचं खरं कारण काय ते कळत नाही, तोपर्यंत तू शांत राहा आणि बाहेरून कुठून तरी ऊर्जाला तुझी खरी ओळख कळता कामा नये. पण इकडे आता ऊर्जा कामामध्ये तिचं मन लागत नसतं आणि खूपच अस्वस्थ असते. त्या शौर्यला हर्षवर्धन जहागीरदाराबद्दल काय बोलायचं होतं. साधं त्या माणसाचं नाव जरी काढलं ना, माझा तीळपापड होतो, डोकं दुखायला लागतं माझं. पण या गडबडीमध्ये शौर्यला काय बोलायचं होतं तेच तर नाही ना कळलं. ऊर्जा विचारात हरवलेली असते. इतक्यातच पूर्वा येऊन तिच्या खांद्यावर हात टेकते. ती विचारते की काय गं, काय झालं, आल्या आल्या कामाला लागलीस. ऊर्जा म्हणते की हो, थोडं महत्त्वाचं काम होतं. तेव्हा ती म्हणते की अगं, साधं माझ्याशी थोडं बोललंही नाही. अगं साधं तू नीट जेवणही केलेलं नाही आहे, काय झालं इतकं, चल माझ्यासोबत थोडं खाऊन घे. तेव्हा ऊर्जा म्हणते की नको ना आई. आता ती विचारते की का, जेवणाला काय उन्हाळा आलाय की काय तुझ्या. बरं ते जाऊ देत, तुला गोड काही खायला देऊ का, तू पोळी वगैरे काहीतरी खातेस. ऊर्जा म्हणते की नाही ना गं आई, मला भूकच नाही आहे, म्हणजे खावंसं वाटत नाही आहे. तेव्हा पूर्वा आता बोलता बोलता सांगून टाकते की काय गं तुम्ही आजकालच्या मुली, जेवायला ना नको नकोच म्हणता. ती दिव्यासुद्धा किती मी तिला म्हणत होते की जेव जेव, शेवटी ती न जेवताच निघून गेली. ऊर्जाला धक्का बसतो ऊर्जा झटकन उठते आणि विचारते की काय, दिव्या आली होती घरी. तेव्हा पूर्वा सांगते की हो. ऊर्जा विचारते की कशासाठी. पूर्वा सांगते अगं असंच आली म्हणाली. ते होळीला पुरणपोळी घालून डबा दिला होता ना तिला, तर तो डबा परत करायला आली होती. म्हटली सहजच आली. ऊर्जाला आता वेगळाच डाऊट येतो कारण ती दिव्या किती स्वार्थी अप्पलपोटी मुलगी आहे. तिला स्वतः पलीकडे दुसरं काही दिसतच नाही, हे ऊर्जाला चांगलेच कळून चुकलंय. म्हणजे ती मला सहजच आले म्हणाली होती आणि काही नाही गं, निघून गेली. ऊर्जा विचारते की पण होळीला तर आली होती ना, मग आता यायची काय गरज होती. ऊर्जाचा तीव्र संताप होतो तेव्हा पूर्वा समजावते की ऊर्जा, अगं तुझी काळजी वाटली म्हणाली. ऊर्जाला हसू येतं या वाक्यावरती. काळजी माझी. पूर्वा म्हणते की हो, ती मला म्हणाली की तुझा व्हिडिओ पाहिला आणि तिला कसं तरीच झालं.
ऊर्जा म्हणते की आई उगाच तिच्यावरती विश्वास ठेवू नको हा. काही तिला काळजी वगैरे नाही आहे आपली. आता उलट पूर्वाच ऊर्जाला दटावते की ऊर्जा अगं इतकी सगळी माणसं तुझ्या बाजूने आहेत, ती तर तुझी सख्खी बहीण आहे गं. तेव्हा ऊर्जा चिडते, इतकी वर्ष कुठे होती ती सख्खी बहीण? हां आता बरं तिचं प्रेम उफाळून आलंय. काही नाही गं, नाटकं आहेत नुसती तिची सगळी. तुला माहिती आहे ना ती किती खोटारडी आहे ती. ती ना इथे सुद्धा काहीतरी फायद्यामुळेच आली असणार आहे. ऊर्जा विचारते की आणखी काय म्हणाली ती? पूर्वा सहज सांगून टाकते की काय नाही, तुझी चौकशी केली. मग पैसे वगैरे आहेत का विचारले तिने. तेव्हा ऊर्जा विचारते की तू काय म्हणालीस? पूर्वा म्हणते की मी निक्षून सांगितलं तिला की आम्हाला नको आहेत तुझे पैसे. ऊर्जाला अजूनही शंका वाढत जाते हा, की बस म्हणजे आली थोडा वेळ बसली बोलली पैसे आहेत का विचारल्याने केली. पूर्वा म्हणते की हो. आता ऊर्जाला मात्र इथे काहीतरी गडबड वाटते हा, आणि ऊर्जा पूर्वाला सांगून टाकते की हे बघ आई, दिव्यावरती उगाच विश्वास ठेवू नकोस आणि विश्वासाने तिला जवळही करू नकोस. पण पूर्वाला वाटत असतं की ऊर्जाने उलट तिला समजून घ्यावं. ती म्हणते की अगं मागच्या वेळेस तिने येऊन जे काही तमाशे घातले त्यासाठी तिला तेवढा पश्चातापही झाला आणि आज तिने माफी मागितली. मग ऊर्जा तू तरी कशाला ताणून धरतेस, ते ना सोडून. तेव्हा पूर्वाला ती सांगते हा, ऊर्जा पुन्हा पुन्हा निक्षून सांगत असते की आई प्लीज, माझा तरी तिच्यावरती विश्वास नाही आहे. ती असं अचानक घरी येणं शक्यच नाही. नक्कीच दिव्या आपल्या घरी कोणत्या तरी हेतूने आली होती. माझा नाही आहे तिच्यावरती विश्वास. उलट पूर्वाचं पुन्हा तेच येणे माझ्या मागल्या दिव्यावरती आंधळा विश्वास टाकलेला असतो आणि उलट ऊर्जालाच समजावत राहते म्हणून फारसं नको तानूच क आणि निघून जाते. पण ऊर्जाला पक्का संशय असतो, पक्की खात्री असते की नक्कीच या दिव्याच्या मनात काहीतरी थेरं चालली आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा हर्षवर्धनचं काम फत्ते केलं ही आनंदाची बातमी द्यायला मॅडम पोहोचतात हर्षवर्धनच्या फर्ममध्ये. दिव्या मॅडम आता जेव्हा दिव्या येते ना तेव्हा मोठ्या तोऱ्यातच आलेली असते आणि त्याच तोऱ्यात ती हर्षवर्धनकडे निघालेली असते. पण तिथे रिसेप्शनिस्ट जे असते ना ती थांबून धरते. हर्षवर्धनच्या हाताखाली काम करणारे एक वकील. ती विचारते की तुम्हाला कुठे जायचं आहे. आता दिव्या तिला तोरा दाखवते की काही गरज नाही आहे. ती विचारते की तुम्हाला कोणाला भेटायचं आहे. दिव्या सांगते की बाबा हर्षवर्धन सरांना. आता ती विचारते की तुमच्याकडे अपॉइंटमेंट आहे का. आता दिव्या हसते आणि म्हणते की अपॉइंटमेंटची मला काय गरज आहे, म्हणजे मी सून आहे त्यांची. तेव्हा ती विचारते की सून. ती सांगते की तुमच्या आदित्य सरांची बायको. आता वकील म्हणते पण सॉरी आदित्य सर कोर्टात गेलेत. दिव्या विचारते की पण हर्षवर्धन सर तर आहेतच ना. तेव्हा ती म्हणते की पण मॅडम त्यांच्याकडे जाण्यापूर्वी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. आता दिव्या तिला इतका माच दाखवते की त्याची काहीही गरज नाही आहे. तरीही ती वकील आहे ना बरोबर दिव्याला जागा दाखवते. ती म्हणते की सॉरी मॅडम प्रोटोकॉल आहे. हर्षवर्धन सरांनी स्पष्ट सांगितलं आहे आम्हाला की फॅमिली मेंबर जरी असले तरी आधी आम्हाला फोन करून सांगायचं. तुम्ही तोपर्यंत तिथे केबिनमध्ये वाट बघत बसता का, मी फोन करून विचारते. दिव्याला भलताच राग आलेला असतो. ती म्हणते काही गरज नाही आहे, थांबते येते. आता हर्षवर्धनची जी असिस्टंट आहे ना ती फोन करून सांगते की सर दिव्या मॅडम आलेत. हर्षवर्धन कामात व्यस्त असतो, कोण दिव्या विचारतो. तेव्हा ती सांगते की तुमची सून आदित्य सरांची बायको. हर्षवर्धनला झटकाच बसतो की तो म्हणतो की ठीक आहे पाठव तिला आत. पण त्याला इतका राग आलेला असतो ना तिचा, काय करायचं या मुलीचं, चिडतो तो. आता ती असिस्टंट जाऊन सांगते की मॅडम तुम्हाला आतमध्ये बोलवलं आहे. दिव्या मोठ्या तोऱ्यात निघून जाते. आता ऑफिसमध्ये चर्चानं उधाण येतं, कोण आहे ही ॲरोगेंट मुलगी. असिस्टंट त्या बाकीच्या सगळ्यांना सांगते की आदित्य सरांची बायको. आता सर्वांना प्रश्न पडतो आदित्य सर किती चांगली आहेत आणि त्यांची ही बायको अशी. जेव्हा ती दिव्या हर्षवर्धनच्या केबिनमध्ये जाते ना हसतच गेलेली असत्या मै कमीन बाबा आणि आतच जाते. हर्षवर्धन विचारतो की तू काय करतेस इथे. दिव्या सांगते आता आपण प्रोफेशनल पार्टनर्स आहोत ना, तर तुम्ही सांगितलं होतं काम कर, तेच काम मी फते केलं तेच सांगायला इथे आले. हर्षवर्धन तिच्यावरती जाम भडकतो. मूर्ख आहेस तू, इथे ऑफिसमध्ये यायची काय गरज होती तुला. तेव्हा दिव्या म्हणते की बाबा अहो घरी बोलायला चान्स मिळतो का सांगा बरं. घरी रूममध्ये तुमच्या यावं तर सासूबाई असतात आणि फोनवरती तर पाठवू शकत नाही, त्याचा रेकॉर्ड राहतो. मग म्हटलं की ऑफिस इतकी सेफ जागा कुठलीच नाही आहे. हर्षवर्धन चिडतो, खरंच मूर्ख आहेस तू, उलट ना चुकीची जागा निवडली आहेस तू. ऑफिसमध्ये माझी सून अचानक मला भेटायला काय येईल, अनेक प्रश्न पडू शकतात ना. आता ही मूर्ख बाया तोंड वर करून विचारते की ते कसं काय.
हर्षवर्धन तिला टोमणा मारतो की जो गोष्ट आपल्याकडे नाही आहे ना ती वापरायचीच नाही आहे, म्हणजे डोकं आहे तुला? त्यावर आता दिव्या उत्तर देते सडेतोडा की बाबा, डोकं नसतं तर तुम्ही सांगितलेली माहिती एका दिवसात काढून आणली असती का? आता ती पर्समधून कागद काढते की हे घ्या, तुम्ही मागितलेले ऊर्जाचे सगळे बँक डिटेल्स. आता हर्षवर्धन तो कागद पाहत असतो. आता ही दिव्या विचारते की पण बाबा, तुम्ही ऊर्जाचे बँक डिटेल्स का मागवलेत? आता या बँक डिटेल्सचं तुम्ही काय करणार आहात बाबा? हर्षवर्धन तिच्यावरती वचकतो की दिस इज नन ऑफ युअर बिझनेस. तेव्हा दिव्या म्हणते की मला काय करायचं आहे, फक्त उत्सुकता म्हणून विचारलं मी. तेव्हा हर्षवर्धन तिला ताकीद देतो की आता गुपचूप इथून घरी जा, फार वेळ तू फर्ममध्ये थांबू नकोस. इतक्यातच एक असिस्टंट येऊन विचारते की सर, दिव्या मॅडमसाठी काही कॉफी कोल्ड्रिंक्स वगैरे. आता दिव्या ऑर्डर सोडते की कॉफी चालेल विदाऊट शुगर. हर्षवर्धन दिव्याला बरोबर लायकी दाखवतो. तो म्हणतो की नको, त्यांना महत्त्वाची कामं आहेत, त्यांना घरी जायचं आहे, त्या जातील आताच. तेव्हा ती वकील जे आहे ते निघून जाते. दिव्या मुद्दामच म्हणते की बाबा, मला माहिती नव्हता की आपल्या फर्ममध्ये असं लोकांसोबत रूडली बिहेव केला जातो. नाही, पण बाबा मी निघते आता. हर्षवर्धन तिला डायरेक्ट बाहेरचा रस्ता दाखवतो. आता तो कागद पाहत हर्षवर्धन विचार करतो की ऊर्जा, मला तुझी कीव येते अगं, तुझी माणसंसुद्धा तुझ्या बाजूने नाही आहेत. बॅड लक. आणि हर्षवर्धनला हसू येतं. तिकडे ऊर्जाने हुळबुटाची भेट घेतलेली असते. हुळबुट्या तिचं इतकं कौतुक करतो की वा वा मॅडम, आमची मुलगी, आमचं सन्मान. अहो, जनशक्तीची ताकद तुम्हाला कळाली की हो? तेव्हा ऊर्जा सांगते की साहेब, हे स्ट्रॅटेजी म्हणून केलेलं नव्हतं मी. मला मनापासून असं वाटतं की लोकांनी एकत्रित यावं आपल्या हक्कासाठी. आता हुळबुटे तिचं कौतुक करतो की मॅडम, अहो तुम्हाला सक्सेस मिळणार बघा, तुम्ही जिंकणार म्हणतो मी. अहो, त्या विक्रांत शिर्केची वाट लावून सोडली की हो तुम्ही? विक्रांत शिर्केचं नाव न घेता बरोबर इशारा केला बघा तुम्ही. हे बुद्धीचं लक्षण आहे म्हणतो मी. त्यावर ऊर्जा म्हणते की साहेब, या केसमध्ये कोणाचंही नाव स्पष्ट घेणं ना खरं तर धोक्याचंच ठरू शकतं. तेव्हा हुळबटे म्हणतो की मॅडम, या मताशी मी सहमत आहे बघा. ते सुरुवातीला जेव्हा तुम्ही आलो होतं ना, अहो त्यावेळेला आम्हाला वाटलं की काय या तुम्हाला वकील म्हणून काय जमत नाही बघा. ते आपलं वकील म्हणून टॅमटॅम 2-3 वेळा करणारं आणि जाणारं. ते कोर्टाच्या बाहेर ते टाईपरायटर घेऊन बसतात बघा, तसं वाटलं हो मला. पण तुम्ही तर भारी निघालात की हो. ऊर्जा गालातच हसत असते आपलं कौतुक ऐकून. मॅडम, मी स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो बघा, तुम्हीच जिंकणार म्हणतो मी. पण प्रेक्षकांनो, आता जरी हुळबुटे कौतुक करत असताना अरे बाप रे, पुढे मात्र मोठा ट्विस्ट आला या पुढील भागात. कारण आता हर्षवर्धनने गुपचूप भलत्याच अकाउंटमधून ऊर्जाला खूप सारे पैसे ट्रान्सफर केलेत. आणि त्यातच तडवी काकूने आता पूर्वाकडे ऊर्जासाठी एक स्थळ आणले. आता शौर्यने बघा ऊर्जाला काय अट घातली. ऊर्जा, तू मला सांग की पैसे की तू आपलं नातं निवडशील? ऊर्जा म्हणते की पैसे का निवडेन मी, तुझा मुळात प्रश्नच अपूर्ण आहे. शौर्य आता विचारतो की केस की आपलं नातं? ऊर्जा विचारते की काय, केस आणि आपल्या नात्याचा काय संबंध आहे? अरे बापरे, हर्षवर्धन बेकार चाल खेळले या ऊर्जाच्या विरोधात. आता ही ऊर्जा या सगळ्या धर्मसंकटातून बाहेर पडते कशी, पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे.